नमस्कार. रेसिपी आरामात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण उपवासाचे पदार्थ बनवणार आहोत. साबुदाणा, बटाटा, भगर यापासून पॅटीस. चला तर रेसिपीला सुरुवात करू. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करू आपल्या आजच्या रेसिपीला. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी भगर घेतली. याला काही जण वरई पण म्हणतात. त्यासाठी पाऊण वाटी साबुदाणे, याच वाटीनं पाऊण वाटी साबुदाणे घेतले. बारीक हिरवी मिरची कट करून घेतली आणि भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतला 2 ते 3 चमचे आपल्या आवडीनुसार. आणि थोडी साखर घेतली अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि एक मोठा बटाटा आहे ना उकडून घेतला साल काढून. तर इथे मी गॅस चालू करून कढई गरम करून घेतली. त्यामध्ये आपल्याला हे साबुदाणे घालून ना थोडी गरम करून घ्यायचे, कारण त्याच्यामध्ये जो ओलसरपणा राहतो ना तो कमी होऊन साबुदाणे थोडी क्रिस्पी होते. मग ते बारीक करून घ्यायचे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून. 2 ते 3 मिनटं फक्त आपल्याला हे गरम कढईमध्ये फिरून घ्यायचे बारीक गॅसवर. तर इथं आपला हा साबुदाणा पण भाजून झालाय. जास्त काही तो कलर बदलेपर्यंत नाही भाजायचा. आता मी गॅस बंद करते आणि थंड करून आहे ना हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेते भगर आणि दोन्ही पण. साबुदाणे थंड झाल्याच्या नंतर हे साबुदाणे आणि भगर एकत्र बारीक करून घेतले मिक्सरमधून. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झाली. आपल्या रवा जसा राहतो ना त्या प्रकारे बारीक करून घ्यायचे. आता हा बटाटा आहे उकडलेला तो आपण आता किसणीवर किसून घेऊ. किसूनच घ्यायचा म्हणजे तो ना पूर्ण मॅश होतो. आता इथे गॅसवर ना कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आपल्याला. तेल गरम झालं का त्यामध्ये जे आपण बारीक मिरची कट करून घेतली ना ती टाकायची. जर तुम्हाला उपवासाला जिरे चालत असेल तर तुम्ही त्यामध्ये जिरे पण टाकू शकता. ही खूप छान अशी रेसिपी आहे. आपण तेच खिचडी, साबुदाणा, थालीपीठ खाऊन कंटाळा येतो. असं काहीतरी वेगळं केलं ना तर खायचा पण कंटाळा येत नाही. आपण ज्या वाटीने साबुदाणे घेतले, वरई घेतली ना त्याच वाटीनं 2 वाट्या पाणी घ्यायचं, नाही घालायचं. आणि आता पाण्याला ना 1 उकळी येऊन देऊ. याच्यात चवीनुसार मीठ घालू आणि थोडी साखर घालायची. उपवासाच्या कोणत्या पदार्थामध्ये साखर घातली ना तर त्या पदार्थाची टेस्ट खूप छान होते. तुम्ही पण घालून बघा, खूप छान टेस्ट येते साखर घातल्यामुळं. आता पाण्यावर उकळी आली. आपण जे पीठ दळून घेतले ना भगरीतून साबुदाण्याचं ते यामध्ये घालून घेऊ आणि 2-1 मिनिटांनी शिजून घेऊ ते कोरडं होईपर्यंत चांगलं. आता आपलं पीठ आहे ना एकदम असं कोरडं झाले पाहिजे, त्याच्यामध्ये शिजलेलं आहे. तर आपण ना आता गॅस बंद करू आणि थोड्या वेळाने थंड होऊन देऊ. तर आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. आता आपण हे बटाटा किसून घेतलाय ना यावर हे घालून घेऊ आणि हे ना याच्यामध्ये मळून घेऊ. चांगला याचा गोळा तयार करून घेऊ. हा शेंगदाण्याचा कूट पण याच्यामध्येच घालून घेऊ आणि मिक्स करून याचा चांगला गोळा तयार करून घेऊ. आता याचा गोळा तयार करून झाला. याच्यावर थोडं तेल टाकू आणि चांगलं तेल टाकून असं मळून घेऊ परत एकदा, म्हणजे चिकटणार नाही. आता हा आपला गोळा पण छान तयार झाला आहे पीठ भिजून. आता याच्यामध्ये ना मी दुसऱ्या थाटामध्ये थोडं तेल घेते चमच्यावर आणि ते पूर्ण थाटाला असं लावून घ्यायचं. जे आपण पीठ भिजून ठेवलंय ना ते याच्यावरती असं थापून घ्यायचं. तर आपण या थाटावरती ना ते असं सेट करून घेतलंय. आता सुरीच्या साहाय्याने ना त्याची अशी कट पाडून घेऊ त्याला. तर मी अशा प्रकारे नाही कट करून घेतले. याचे असे चौकोनी पीस करून घेतले. ते आपण आहे ना असे आपले गुलाबीचे मी ते साहाय्याने असे ते सेट झाले की त्याचे असे ना वडी उचलून घ्यायची डायरेक्ट अशा प्रकारे. आणि त्याला तुम्ही नंतर असा आकार पॅटीसचा देऊ शकते, नाही तर मग अशा चौकोनी पण वड्या तुम्ही ठेवू शकते अशाच्या अशा. आता मी हे सगळं तयार करून घेते काढून. तर मी अशा प्रकारे याचे पीस करून घेतले. आता इकडे कढईमध्ये तेल पण गरम झाले. आपण 1-1 पीस याने सोडून ना तळून घेते. तेलामध्ये जोपर्यंत ते बुडबुड दिसते तोपर्यंत आपण त्याला टच पण नाही करायचं. नंतर ते ज्यावेळेस बुडबुड शांत होतील त्यावेळेस आपण ते उलटे करायचे.
आता आपण आहे ना ही पलटी करून घेऊ. हे बघा, छान असे सोनेरी रंगावरती आपल्याला ते तळून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे असे सोनेरी रंगावर. आता मी हे तळले, आता हे काढून घेते आणि याच प्रकारे दुसरी बॅच पण तळून घेते. एकदम क्रिस्पी असे तयार होते. आता हे पॅटीस बरोबर खाण्यासाठी ना आपण झिरकं बनवतो. इथे मी पॅन गरम करून घेतलाय. शेंगदाण्याचं झिरकं आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकले. तेल गरम झाल्यावर इथे मी ना हिरव्या मिरच्या 2-3 आणि शेंगदाण्याची पेस्ट करून आणली, ते आपण आता या तेलात घालून घ्यायची आणि चांगली परतून घ्यायची. यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि अर्धा चमचा साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा याच्यामध्ये. अशा प्रकारे आपल्या उपवासाची पॅटीस ही रेसिपी तयार झाली. तुम्ही बघू शकता एकदम अशी क्रिस्पी असे छान तयार झाली आणि तुम्ही शेंगदाण्याच्या झिरक्याबरोबर नाही तर दह्यासोबत खाऊ शकता.